अनेक महिलांचे रेशन कार्डमध्ये नाव नसल्याने त्यांना लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरता येत नाहीये। अशामध्ये रेशन कार्डमध्ये 1 ते 2 दिवसांमध्ये तुमचं नाव तुम्हाला कसं जोडायचं आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहे। परंतु ही माहिती जाणून घेण्याअगोदर आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आधी तर तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे आणि या वेबसाईटवर तुम्हाला डाउनलोड म्हणून एक ऑप्शन बघायला मिळेल, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या वेबसाईटवरून तुम्हाला नाव वाढवणे आणि नाव वगळणे हे 2 प्रकारचे फॉर्म डाउनलोड करायचे आहे। आता तुम्हाला नाव वगळण्याचा जो फॉर्म आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि तो फॉर्म घेऊन तुम्हाला तुमच्या माहेरी जायचं आहे, कारण आधी तुम्हाला तिथलं नाव कट करावं लागेल। तुमच्या माहेरच्या तहसील कार्यालयात जाऊन तुम्हाला हा फॉर्म कागदपत्रांसह जमा करावा लागणार आहे। आता माहेरचा हा तहसीलदार तुम्हाला नाव कमी करायचा दाखला देणार आहे, तो दाखला घेऊन तुम्हाला सासरी यायचं आहे आणि इथं नाव वाढवायचा फॉर्म भरायचा आहे आणि या फॉर्म सोबत तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा जोडावे लागणार आहे। ते कागदपत्र कोणते आहे हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे। आता हे महत्त्वाचे कागदपत्र जोडून झाल्यावर तुम्हाला हा फॉर्म तुमच्या